दक्षिण मध्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले अनिल देसाई यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका सोसायटीमध्ये प्रचार करत असताना विरोध केला असल्याचा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या व्हिडिओच्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जे विभाग क्रमांक 9 चे विभाग प्रमुख आहेत। खरं तर तुमच्या संपूर्ण विभागामध्ये हा सगळा गोंधळ उडालेला होता। व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष, त्याचसोबत ठाकरे गट आणि त्याचसोबत काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करत असताना तुमच्या उमेदवाराला अर्थात अनिल देसाईंना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला जातोय असा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या सगळ्या संदर्भातची सत्यता काय? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। नाही, खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा गोंधळ वगैरे असा काही प्रकारच नाही आहे। व्हिडिओ हा खरा आहे, परंतु राहुल शेवाळे यांच्या ऑफिसमधून तो व्हिडिओ एक वेगळ्या मथळ्याखाली तो लिहून दिला गेला आणि नंतर तो तसाच प्रसारमाध्यमांनी त्याची खातरजमा करता तो तशा पद्धतीने दाखवला। वास्तविक त्याच्यामध्ये अनिल देसाई यांचं स्वागत करण्यासाठी काही तरुण मंडळी एकत्र जमली होती आणि त्यांनी संपूर्ण मोठी तयारी केली असताना तिथे त्यांच्याबरोबर वाद असणारी एक व्यक्ती तिथे उपस्थित असल्याची बघून त्यांना तो राग आला आणि त्यांच्याबरोबर तो नको म्हणून त्यांनी तिथे तो गोंधळ घातला। तिथे काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा असा कोणताही वाद झाला नाही, तो त्यांचा अंतर्गत वाद होता आणि तिथे ती परिस्थिती सुरू असताना मग देसाई साहेबांना पुढे जायचं होतं म्हणून ते पुढे निघून गेले आणि पुन्हा त्या तरुणांच्या लक्षात आलं की आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे। ते पुन्हा देसाई साहेबांकडे गेले, त्यांची माफी मागितली, पुन्हा त्याच ठिकाणी ते परत आले आणि देसाई साहेबांना खांद्यावर घेऊन ते नाचले अक्षरशः आणि तो व्हिडिओसुद्धा प्रसारमाध्यमांनी दाखवावा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। वास्तविक पाहता राहुल शेवाळे यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, ते झोपत नाही आहेत, ते भांबवलेल्या अवस्थेमध्ये आहेत, त्यांना स्थानिक कार्यकर्ता सापडत नाही, जी काही त्यांची मदार आहे ती भाजपच्या लोकांवर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ खोट्या नाट्या बातम्या दाखवायच्या आणि त्यातून काही फायदा होतोय का ते बघायचं असा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु यातून काही निष्पन्न होणार नाही आहे। उत्तम प्रचार चाललाय, अनिल देसाई मोठ्या मार्जिनने या भागामध्ये जिंकून येणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। परंतु सोशल मीडियामध्ये जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये कंटेंट असा देण्यात आला की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देसाईंना जो आहे तो त्या सोसायटीमध्ये विरोध केला। तुमचं म्हणणं आहे की दोन कार्यकर्त्यांचा तो स्थानिक वाद आहे, परंतु विरोधकांकडून अशी सातत्याने व्हिडिओज जे आहेत या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्हायरल केले जातात। मला तेच म्हणायचं आहे की पत्रकारितेला एक आपल्या एक इतिहास आहे आणि पत्रकारितेचं महत्त्व अत्यंत आहे, परंतु आताच्या ह्या काळामध्ये वास्तविक पाहता मी काही लोक असं म्हणतोय, काही पत्रकारांना ते महत्त्व ओळखायला पाहिजे, ते ओळखून घेत नाही आहेत, ते केवळ पैशाच्या मागे लागले आहेत असं मी थेट म्हणतो। कारण राहुल शेवाळे यांच्या ऑफिसमध्ये त्यांचं PR बघणारा एक व्यक्ती आहे, त्याचं मी आता नाव घेऊ इच्छित नाही, ती व्यक्ती बातम्या पेरते, काही लोकांना पाकिटं दिले जातात आणि त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचे खोटे नाट्य व्हिडिओ हे व्हायरल केले जातात आणि हे मला वाटतं कुठेतरी प्रसारमाध्यमांचं एक लौकिक आहे ते कमी करण्याचा प्रयत्न आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। विभाग क्रमांक 9 चे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांनी थेट आरोप जो आहे तो राहुल शेवाळे अर्थात जे दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती थेट लावलेला आहे। दोन स्थानिक कार्यकर्त्यांचा वाद होता आणि त्या वादामध्ये अनिल देसाई हे न पडता ते पुढच्या प्रचाराला जात होते आणि त्या सगळ्या संदर्भातचा व्हिडिओ जो आहे तो कोणत्या तरी चुकीच्या मजकुराखाली सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला आणि प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आला, परंतु वास्तविक
परिस्थिती तशी काहीच नव्हती. उलट अनिल देसाई यांचं जंगी स्वागत जे आहे ते सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलं आणि त्या संदर्भात ते देखील व्हिडिओ आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांच्या पायाखालची जी जमीन आहे ती घसरली आहे आणि त्याचसोबत राहुल शेवाळे यांना हरण्याची भीती आहे. त्यामुळे राहुल शेवाळे अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराचा अपप्रचार जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. असा थेट हल्लाबोल जो आहे तो प्रमोद शिंदे जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.